नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आपण एका स्वास्थ्यदायी सखीला भेटणार आहोत, ज्याने आयुष्यभर आयुर्वेदाचा अभ्यास केला, संशोधन केलं, रुग्णचिकित्सा केली, उपचार केले. हजारो आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ विद्यार्थी त्यांनी घडवले. देशभरातल्या विविध आयुर्वेदिक महाविद्यालयांसमोरचे प्रश्न सोडवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आयुर्वेदाचा अभ्यासक्रम ठरवण्याच्या बाबतीतही त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. UGC, सिनेट अशा अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या जवळपास 50 समित्या आणि मंडळांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या सगळ्याबरोबरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय संवेदनशीलतेनं महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. आणि ही त्यांची संवेदनशीलता समाजाला उपयुक्त अशी जी दृष्टी असते ती त्यांना अधिक तेजस्वी बनवते. आज आपण भेटणार आहोत त्या पाहुण्यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर रागिणी पाटील त्या प्राचार्य आहेत, निगडी इथल्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या आणि प्राध्यापकही आहेत. रागिणीताई, तुमचं या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तुमचा जो प्रवास आहे, तुमचा जो बायोडाटा आहे तो अक्षरशः अचंबित असा करणारा आहे. मी आत्ता जी ओळख करून दिली ती खरं तर अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात अशी होती. तुमचं हे सगळं काम आम्हाला आमच्या प्रेक्षकांना समजून घ्यायचं आहे. जोडीला आयुर्वेद याच्या संदर्भात देशपातळीवर सुरू असलेलं काम, आयुर्वेदाचं मोल, कोविडनंतर आयुर्वेदाकडे बघण्याचा जगभराचा दृष्टिकोन, अशा खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. मी कोल्हापूरची आहे. माझं बालपण तसं खूप सधन कुटुंबातलं होतं. माझे आजोबा होते ते छत्रपती महाराज जे आहेत कोल्हापूरचे संस्थान, त्यांच्याकडे हाऊस ऑफ कंट्रोलर होते. त्यामुळे आम्ही सगळे न्यू पॅलेसला वाढलो, एकत्र कुटुंबात होतो. बरेच माझे सगळे कझिन्स, माझी सगळी भावंडं, माझे आई वडील आणि माझे काका काकी, आत्या वगैरे सगळे आम्ही एकत्र होतो. आणि फार जवळून हे राजे महाराजांचं जे रीतिरिवाज असतात, त्यांच्या चालीरीती असतात, त्यांचे संस्कार असतात, ते कशा पद्धतीनं लोकांशी अप्रोच होतात, हे सगळं अगदी लहानपणापासून जवळून पाहायला मिळालं. आणि इव्हन त्यांच्या मुलांबरोबर देखील आमचं बालपण गेलं. त्यांच्याबरोबर आम्ही खेळत असायचो, वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे गेम्स असायचे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम नाही म्हटलं तरी कुठंतरी आपल्या बालमनावरती झाला. आणि त्याचा फायदा निश्चितपणाने या सगळ्या प्रवासामध्ये होतोय असं मला वाटतंय. तुम्ही ना सगळ्या शिक्षणामध्ये कायम टॉपर होतात, विद्यापीठ लेवलला होतात, अगदी MD पर्यंत. पण गंमत अशी आहे, तुमची माहिती वाचताना मला कळलं की तुम्हाला शाळेत जायला अजिबात आवडत नव्हतं. तर हा एवढा मोठा बदल कसा झाला? आणि ज्या मुलीला शाळा आवडत नाहीये तिला अभ्यासाशी जोडून ठेवण्यामध्ये जो पालकांचा मोठा वाटा असतो, मी हे आवर्जून आपल्या सख्यांच्या दृष्टीने विचारते आहे की ती भूमिका कोणी घेतली आणि तुम्हाला कधी कळलं की मला शाळा नाही आवडत पण अभ्यास आवडतोय? मला पहिलीपासून शाळा कधी आवडलीच नाही, माहित नाही पण काय माझ्यावरती इम्पॅक्ट झाला शाळेचा. पण मी पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मला तिथलं वातावरण नाही आवडलं. आणि मी जवळजवळ रोज काहीतरी एक कारण काढायचे. म्हणजे आज माझं शाळेची वेळ झाली की मी म्हणायचे आज माझं पोट दुखतंय, मला जुलाबच झालेत, माझं डोकंच दुखतंय, मला उलट्याच होत आहेत. आणि माझे वडील मात्र त्यांना खूप वाटायचं की हिनं शाळेत गेलं पाहिजे, म्हणून ते मला जोर जबरदस्ती शाळेत घेऊन जायचा प्रयत्न करायचे. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं हिला शाळाच आवडत नाहीये.
जवळजवळ 3री-4थी पर्यंत मी शाळेत गेलीच नाही. आणि मी म्हणजे परीक्षा द्यायची, पास व्हायची, पण मी शाळेला असंच गेली नाही. मग शेवटी त्यांना खूप टेन्शन आलं की बाबा ही शाळेत जात नाही, काय करायचं. मग त्यांनी आमच्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्या म्हटल्या की ती पास तर होतीये, म्हणजे परीक्षा देतीये, पास होतीये आहे, तर आपण काहीतरी वेगळा उपाय करू. म्हणून त्या म्हटल्या मीच तिला रोज शिकवायला येत जाईल. शाळा संपल्यावर 2 तास त्या मला शिकवायला यायच्या. आणि त्यांनी मला वाटते 7-8 महिने शिकवलं असेल. आणि त्यानंतर मी 4थीमध्ये फर्स्ट आले क्लासमध्ये. मग त्या मला म्हटल्या बघ तू हुशार आहेस, तुला निश्चितपणानं अभ्यास चांगला समजतो, तुझं ग्रास्पिंग चांगलं आहे, तर तू शाळेत आली. मग मला तेव्हापासून जी गोडी लागली, म्हणजे मलाही समजलं की बाबा मी लहान होते, मला इतकं नाही, पण आपण सगळ्यांनी माझं कौतुक केलं, वडिलांनी केलं की बाबा आपल्याला पहिल्या नंबरात आपण येऊ शकतो. असं म्हटल्यानंतर 5वी पासून मग मी रेग्युलर शाळेला जायला लागले. आणि मग नंतर मी माझा नंबर कधी सोडला नाही. पुढच्या वाटचालीत तुम्ही आयुर्वेद निवडलात. तर प्रश्न हा आहे की आयुर्वेद ही निवड होती का, हा पर्याय होता? कसं झालं की हुशार आहे, टॉपर आहे, अभ्यास आवडतो, त्यामुळे माझ्या वडिलांना वाटलं की हिनंही डॉक्टर व्हावं. आणि मलाही वाटत होतं, कारण मी म्हटलं ना आम्ही एकत्र कुटुंबात होतो. माझ्या धाकट्या आत्या होत्या, त्या खूप हुशार होत्या, त्या BJ मेडिकल कॉलेजच्या टॉपर होत्या. त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या, त्यांनी तिथं FRCS केलं, पेडियाट्रिशियन झाल्या, MCH केलं आणि स्वतःचं हॉस्पिटल खूप सक्सेसफुली त्यांनी न्यूयॉर्कमध्ये सुरू केलं. त्यामुळे तो एक आदर्श माझ्यासमोर होता, त्यांचं कौतुक पाहत होते मी. त्यामुळे मलाही असं वाटायचं आपणही असं काहीतरी करावं. आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली. दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा की साधारण 1% मध्ये माझं MBBS गेलं. मला खूप MBBSला जायचं होतं. MBBS गेलं आणि मला मुंबईला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डेंटल मिळालं. पण मग सगळ्यांचा, माझ्या आजी असतील, माझे वडील असतील, आई असतील, त्या सगळेजण म्हणले की मुंबईला नाही जाता येणार तुला. मग लकीली सांगलीमध्ये वसंतदादांनी त्यावेळेला प्रायव्हेट कॉलेजेस सुरू केली होती आणि त्यांनी एक मेडिकल कॉलेज सुरू केलं आयुर्वेदाचं. आणि ते त्याच वर्षी सुरू झालं. तर माझ्या वडिलांना ते कळालं. त्यांनी तिथं मला न सांगताच ॲडमिशन घेतली. मग 1 महिना जवळजवळ मी होय नाही करत, म्हणजे मला खूप कन्व्हिन्स केलं गेलं. माझ्या आत्यांनीही सांगितलं किंवा काही डॉक्टर मित्र माझ्या वडिलांचे होते, त्यांनीही सांगितलं की हे शिक्षण चांगलं आहे आणि कुठंतरी रुग्णसेवा हा मेन उद्देश सगळ्याच पाथीमध्ये आहे आणि तुला रुग्णसेवा या माध्यमातूनही करता येईल, त्यामुळे ते काही फारसं वेगळं नाही आहे असं म्हटल्यानंतर मग मी ते ॲक्सेप्ट केलं आणि मग मी तिथं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. जसं जसं आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायला लागले तेव्हा त्या शास्त्राचं एक महत्त्व म्हणा किंवा या शास्त्रामध्ये किती मोठं आयुर्वेदाचं म्हणजे जीवनाचं शास्त्र आहे, जीवनशैली याच्यात पूर्ण सांगितलेली आहे, हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग त्याची गोडी मला लागली. अभ्यासाबरोबर अजून काय काय करत होतात ज्याचा तुम्हाला वाटतं की आज खूप मोठा उपयोग झालाय? मी म्हटलं ना की आमची पहिलीच बॅच होती, त्यामुळे आमच्याबरोबर जे नव्यानं शिक्षक तिथे जॉईन झाले होते ते सगळे डॉक्टर्सच होते, पण नुकतेच बाहेर पडलेले, त्यामुळे तेही नवीन शिकत होते आमच्याबरोबर आणि ते आमच्या लक्षात येत होतं. त्यामुळे थोडंसं त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग करणं, त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये आम्ही थोडासा दंगा करणं, त्यामुळे काही शिक्षक ना मी वर्गात आहे म्हणल्यानंतर थोडेसे घाबरायचे की बाबा रागिणी आहे का आज लेक्चरला, मग ते बरेच वेळेला उशिरा यायचे किंवा मग मला पुढे बसवायचे वगैरे, असं खूप व्हायचं. कारण आम्ही प्रत्येक वेळेला त्यांचे मुद्दे खोडून काढायचो. आणि हे करता करता सगळ्या जेवढ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे गॅदरिंग असेल किंवा इतर काही डे सेलिब्रेशन असतील, या सगळ्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट व्हायचो, म्हणजे सगळ्यात पुढे असायचो. दुसरं असं की थोडंसं डॉमिनेशन करण्याची होती माझी, म्हणजे सगळ्या इतर मुलींना म्हणा किंवा इतर आमच्या विद्यार्थ्यांना डॉमिनेटिंग करायचं. डॉमिनेटिंग असं स्वरूपामध्ये की चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत याच्यासाठी, वाईट गोष्टी नाही, चांगल्या गोष्टी. आणि मग त्याच्यातनं असं लक्षात आलं की आपण पण निवडणुकीला उभं राहावं आणि मग मी लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी निवडणुकीला उभी राहिले आणि निवडून आले मी LR म्हणून. आणि त्या माध्यमातून मी खूप कामं पण केली, म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेला मदत करणं किंवा त्यांना नोट्स मिळवून देणं. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. सखे सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर रागिणी पाटील यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मागे वळून बघताना
ह्या दंगामस्ती बरोबर आणि स्वच्छदृष्टी बरोबरच कुठले गुण तुम्हाला यश देण्यासाठी उपयोगी पडले असं वाटतं, ज्याची अपेक्षा आज तुम्ही विद्यार्थ्यांकडून करताय? महाविद्यालयात असताना सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन होणं, त्यामुळे एक नेतृत्व मला तिथेच नेतृत्वाचे धडे थोडे नाही म्हटलं तरी मिळाले. आणि हॉस्टेलमध्ये आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन पण करावं लागायचं. मी रेक्टर म्हणून सुद्धा काही वर्षभर म्हणजे इंटर्नशिपच्या काळात मी काम केलं. ते सुद्धा मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या अनुषंगाने त्याचाही फायदा झाला. आणि मी मगाशी सांगितलं की जसं मी विद्यार्थ्यांना म्हणजे माझे जे ज्युनियर्स असतील त्यांना मी कायम मदत करायचे, त्याच्यातनंही मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मी म्हटलं ना की मी टॉपर होते, मी हे सगळं करत असताना फार माझा अभ्यास व्हायचा नाही ह्या सगळ्या गोष्टी. मग मी शेवटी काय करायचे की आता परीक्षा आली म्हटल्यानंतर मी 1-2 महिने सगळा बाडबिस्तरा गोळा करून मी घरी जायचे आणि मग मात्र मी कंटिन्युअस 12 ते 14 तास अभ्यास करायचे. मग मला त्या दरम्यान कोणी डिस्टर्ब केलेलं चालायचं आणि त्या संदर्भात सगळी काळजी माझ्या कुटुंबानं घेतली. माझे वडील सुद्धा माझ्यावर रात्रभर बसायचे, मला चहा करून द्यायचे आणि या सगळ्यामध्ये खूप माझ्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. आणि मग मी परीक्षा द्यायचे, कारण तेव्हा कसं आता सुद्धा तेच आहे की बाहेरचे एक्झामिनर येऊन व्हायवा व्हायच्या आमच्या किंवा ओरल्स व्हायच्या, पेशंट्सवरती व्हायच्या आणि ती सगळी तयारी करायला लागायची. बरं, आयुर्वेदाचा अभ्यास फक्त आयुर्वेदाचा नाहीये, मॉडर्न पण त्याच्यामध्ये सिलेबस आहे, त्यामुळे तीही तयारी आम्हाला करायला लागायची आणि त्याचा फायदा निश्चित व्हायचा. पण मी कंटिन्युअस मात्र ही मेहनत पहिल्यापासून घ्यायची आणि त्यामुळे मला टाइम मॅनेजमेंट हा एक धडा त्याच्यातनं मिळाला की आपल्याला फोकस करायच्या अनुषंगाने टाइम मॅनेजमेंट सुद्धा फार महत्वाची आहे. आणि त्याच्याबरोबर हेल्थ सुद्धा मी चांगली ठेवायची. म्हणजे असं नाही बाबा जागरण खूप केलंय म्हणून नुसता चहा पिलाय आणि मग ते ऍसिडिटी वाढली, हे वाढलं, असं प्रकार त्यावेळेला होऊ नये म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी, मग खाण्यामध्ये काय स्किप करायचं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला करायचे. प्रत्येक वर्षी मी टॉपर आले, म्हणजे 2 वर्ष तर मी युनिव्हर्सिटीच्या मेरिट लिस्टमध्ये महाराष्ट्रात आली आणि बाकीच्या वेळेला मी कॉलेजमध्ये टॉपर होते आणि लास्ट इयरला पण मी टॉपर होते. माझा खूप मोठा सत्कार झाला त्यावेळेला सांगलीमध्ये, जवळजवळ 250-300 लोकांसमोर माझा मोठा सत्कार झाला आणि त्यावेळेला आवर्जून सगळ्या माझ्या गुरुजनांनी ज्यांना ज्यांना मी त्रास दिला त्यांनी अगदी आवर्जून माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी काही जणांनी तर असं म्हटलं की आम्ही रागिणीकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो. म्हणजे ही मोठी पावती मला होती आणि त्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढत गेला की आपण निश्चितपणानं काहीतरी वेगळं करू शकू. आणि ते वेगळं तुम्ही दवाखाना सुरू केल्यानंतर तुमचा आणखीन एक गुण लोकांच्या किंवा कोल्हापूरकरांच्या नजरेत आला, ते म्हणजे तुम्ही वैद्यकीय सेवा तर देतच होतात, पण तुम्ही रुग्णांचे ज्याचा काहीही तब्येतीशी आरोग्याशी संबंध नाही असे प्रश्नही सोडवत होतात. तर त्या आठवणींबद्दल काय सांगाल? म्हणजे BMS झाल्यानंतर मला MD करावं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं खूप वाटत होतं आणि माझा एक कलिक जो होता तो पण खूप हुशार होता. त्यानं मला सांगितलं तू जामनगरचे एंट्रन्स दे, तू निश्चितपणानं टॉप करशील. मी माझ्या वडिलांना विचारलं, मला म्हणले तुला मुंबईत सोडलं नाही तर गुजरातमध्ये काय सोडणार, त्यामुळे तू विचार करू नको असं त्यांनी मला सांगितलं. मग मी सोडून दिलं. मग मी दवाखाना जवळच सुरू केला. दवाखाना सुरू केल्यानंतर मी सकाळच्या वेळेला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते, म्हणजे प्रॅक्टिसच्या अनुषंगाने, आणि संध्याकाळी मी 5 नंतर दवाखाना करत होते. आणि मला असं वाटलंच नाही की आपण एवढ्या सक्सेसफुली ट्रीटमेंट देऊ शकू, म्हणजे लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु नंतर असं जाणवायला लागलं, माहीत नाही येणाऱ्या सगळ्या रुग्णांचे नातेवाईक असतील, स्वतः रुग्ण असतील, त्यांना माझ्याबद्दल काय विश्वास वाटत होता माहित नाही मला, पण परंतु ते मला प्रत्येक त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम सांगायला लागले आणि मग मी त्यात गुंतत गेले आणि मी प्रत्येक वेळेला त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन द्यायला लागले आणि ती सोल्युशन बऱ्यापैकी त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायला लागली आणि मग मी त्याच्यासाठी जास्ती फेमस झाले. आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत माझ्याकडे लोक असायची आणि माझे वडील बसून असायचे की आता ही कधी बंद करते पण. आणि खूप त्याचा फायदा लोकांना झाला आणि मलाही खूप त्याच्याबद्दल समाधान आहे. म्हणजे एक किस्सा मी सांगते, मला आता आठवला त्याच्यामध्ये की एक कुटुंब माझ्याकडे येत होतं, तिच्या वडिलांना ब्रॉन्कायटिस होता आणि ते माझ्याकडे जवळजवळ 1-2 महिने तरी ट्रीटमेंटला येत होतं. त्यांची एक मुलगी 10वी पास झाली, तर ते मला पेढे घेऊन आले. तर ते तिचे वडील म्हटले की माझ्या मुलीला पुढे शिक्षण करायचंय. ते तर हमाली काम करणारे होते, तिची आई भांडी धुण्याची कामं करणारी होती.
ते म्हणले आम्ही नाही शिकू शकत मुलीला, आमच्याकडे पैसेच नाही आहेत आणि आम्ही आता मुलीचं लग्नच बघतोय करायचं. पण ती मुलगी रडायला लागली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुलीला शिक्षण द्या, निदान ग्रॅज्युएट करा. त्यांची काही तयारी नव्हती. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम मी सोडवला तर त्यावेळेला काहीतरी त्या कॉलेजेसला एक 10-12 हजार रुपये फी असायची वर्षभराची. तर ती म्हटले, मी तिला म्हटलं की तुम्ही हिला माझ्या दवाखान्यामध्ये कामाला ठेवा. अच्छा. जे काही पैसे तिला मी देईल त्यातनं तिची फी भरा. आणि तिचं शिक्षण अशा पद्धतीनं पूर्ण झालं. ॲक्च्युअली मी प्राचार्य असताना, अगदी नुकतीच प्राचार्य झाले होते, एक 2-3 वर्ष झाली असतील, आणि माझ्याकडे ॲडमिशन चालू होत्या. आणि एक विद्यार्थी आला की म्हटला की मॅडम मला ॲडमिशन कॅन्सल करायची. मी म्हटलं अरे वेडा आहेस का, लोकांना ॲडमिशन मिळत नाही मेडिकलला, तू कॅन्सल का करतोयस? तर म्हटला माझी फी भरण्याची ताकदच नाही आहे, कारण माझे वडील गवंडी काम करतात आणि माझी आई शेळ्या राखते. फार तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातला होता. मी त्याला म्हटलं की तुझी किती ऐपत आहे फी भरायची? तो म्हटला मी फार तर 40-45 हजारपर्यंत. म्हटलं मी तुला एखादं असं कॉलेज देईन की ज्याच्यामध्ये तू तुझी फी बेअर करेल, किंवा काय पुढचं असेल तर आय कॅन बेअर. आणि मग लकीली मी हा शब्द टाकला आणि त्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिली. आणि सुदैवानं तू खूप चांगला सक्सेसफुल डॉक्टर झालाय. त्याची आता 3 सेंटर्स आहेत. वा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो काम करतो. आजच्या या निमित्ताने तुमच्या प्रवासाबद्दल बोलताना वडिलांविषयीचं ऋण म्हणून काय सांगाल? मी माझ्या गुरुस्थानी त्यांना मानते. त्यागाची मूर्ती काय असावी त्याचं तंतोतंत उदाहरण ते आहेत. म्हणजे स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत, कायम दुसऱ्यासाठी जगणे. आणि त्याच्यातनं मी पण शिकत गेले की दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद फार वेगळा असतो. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला ते कायम मदत करायचे. म्हणजे आमचा मोठा परिवार आहे, त्या परिवारामध्ये त्यांनी सगळ्यांची लग्न करणं, शिक्षण करणं, जे सांगेल ते काम त्यांनी केलं. कधीच त्यांनी कुठलंही काम हे माझं नाही असं कधी नाकारलं नाही. आणि प्रत्येक वेळेला मुलांचा विचार, आता सगळेच वडील करतात, परंतु एक त्यागाची भावना असते ना, ती वेगळी असते आणि ती त्यांच्यात मला कायम बघायला मिळाली. त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. त्यामध्ये एक तर त्यांचं वाक्य मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही. ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर करून ठीक आहे, परंतु कुणाचं नुकसान नाही करायचं. कायम कुणाच्याबद्दल वाईट चिंतायचं नाही. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही प्रत्येकाचं चांगलं चिंता, चांगलंच विचार करा, देव तुम्हाला निश्चित यश देईल. हे त्यांचं कायमचं वाक्य माझ्या मनावर इतकं कोरलेलं आहे मॅडम की मी ते कधी विसरू शकत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती माझ्याकडे कुठल्या कामानिमित्त आली, मदतीची याचना घेऊन आली, आणि मला जर करता येत नसेल तर ते कसं नियमात बसून करता येईल. जसं तुम्ही मगाशी कॉलेजचं सांगितलं की जर प्रवेश तुमच्याकडे होऊ शकत नसेल तर तुमच्या संपर्कातून ज्या ठिकाणी प्रवेश होऊ शकेल तो होण्यासाठी काम करणं. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. रागिणीताई, या सगळ्या प्रवासात लग्नानंतर तुम्ही दोघं जण पुण्यात आलात आणि आवर्जून मला इथे प्रेक्षकांसाठी नोंद करावीशी वाटते आहे ते म्हणजे अत्यंत संपन्न घरातनं वाढलेल्या तुम्ही पुण्यात येताना दोघं नवरा बायको फक्त डिग्री सर्टिफिकेट्स घेऊन आलात आणि त्यानंतर सगळं संपन्न आयुष्य उभं केलं, ज्याच्यामध्ये तुमच्या सामाजिक कामाचा पण वाटा आहे. तर हे कसं काय केलं आणि असं का वाटलं की फक्तच आपली सर्टिफिकेट्स घेऊन पुण्यात जावं आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयास करावा? माझे मिस्टर सुद्धा इंजिनियर आहेत. ते पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर होते, सिटी इंजिनियर म्हणून रिटायर्ड झाले. आणि आमचं लग्न झाल्यानंतर तेही मेरिटचे स्टुडंट होते. पालचलमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं. आणि थोडासा माझा जसा स्वभाव आहे तसंच त्यांचाही आहे. म्हणजे खूप हार्ड वर्किंग आणि घरामध्ये जास्ती लक्ष न घालता फक्त लोकांसाठी काम करणं अशीच त्यांची पण होती. त्यामुळे आम्हाला असं एक कॉन्फिडन्स होता की आपण निश्चितपणानं स्वतःचं साम्राज्य उभं करू आणि एक कुठेतरी आत्मविश्वास असतो आणि तो आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा झाला. आम्ही म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या क्वार्टरपासून आमची सुरुवात झाली. माझा मुलगा छोटा होता आणि खूप हार्डवर्किंग मिस्टरांनीही केलं. त्यानंतर मलाही असं वाटलं, कारण लग्न झाल्यानंतर थोडासा ब्रेक पडला होता, म्हटलं आपण पण आपल्या करिअरची सुरुवात करणं गरजेचं आहे. जवळच हे कॉलेज असल्यामुळं मला असं वाटलं की आपण तिथे काहीतरी सुरू करावं. आणि मी तिथल्या संस्था चालकांना भेटले, मोरे साहेबच होते, रामकृष्ण मोरे.
त्यांनी मला माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू लगेचच जॉईन हो. अच्छा. आणि मग तिथून माझं काम सुरू झालं. हे सगळं करत असताना खूप अडचणी आम्हाला आल्या. निश्चितपणानं माझी मुलं लहान होती, त्यांना सांभाळायला जवळपास कोणी नव्हतं. मग मेडवरती ठेवून काम करणं आणि झपाटल्याप्रमाणे काम करण्याची जी असते ना एक वृत्ती, की आपल्याला काहीतरी करायचं, आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही दोघांनी खूप म्हणजे इतकी मेहनत घेतली की सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही 11-11, 12 तास काम करत होतो. म्हणजे ऑफिसचीही कामं करायची, बाहेरचीही करायची आणि घरी आल्यानंतर घराचंही सगळं बघायचं, मुलांनाही बघायचं. अशा पद्धतीनं काम आम्ही केलं आणि त्याचा फायदा निश्चितपणानं आम्हाला झाला. आज मुलांनाही आमचा एक आदर्श आहे की बाबा एखादी व्यक्ती करायचं म्हणजे जिद्दीनं करायचं म्हटलं तर काय करू शकते. कारण हे सगळं करत असताना MD जेव्हा तुम्ही केलं तेव्हाही पुन्हा एकदा तुम्ही पहिला क्रमांक सोडला नाही. त्यामध्ये MD करणं बंधनकारक होतं आणि माझा मुलगा 2 नंबरचा मुलगा तेव्हा 8च महिन्याचा होता. माझ्या सासूबाई माझ्या शिकलेल्या होत्या, त्यांनाही शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. माझे सासरे पण इंजिनियर होते, त्यामुळे त्यांनी मला ना केलं नाही. त्या स्वतः येऊन राहिल्या, माझ्या मुलाला त्यांनी सांभाळलं. म्हणजे मी थोडासा प्रसंग एक सांगते की माझ्या गाडीमध्ये डिक्कीत आणि मागच्या सीटवर सगळी पुस्तकं असायची आणि मी ज्या नोट्स काढलेल्या होत्या MDसाठी त्या नोट्सचं मी एक रेकॉर्डिंग करून त्याची कॅसेट बनवली होती. आणि मी रोज ड्रायव्हिंग, मला एक 30 मिनिटाचं ड्रायव्हिंग असायचं, अर्ध्या तासाचं. तेवढ्या जाता येण्याच्या वेळामध्ये मी त्या नोट्स लावून ऐकत जायची, कारण घरी आल्यानंतर मला अभ्यासाला मिळायचंच नाही आणि ऑफिसमध्ये तर शक्यच नव्हतं. तर असा मी अभ्यास करायची आणि त्यानंतर अगदी शेवटच्या 2 महिन्यामध्ये मला जाणवलं की अजूनही आपण मागे पडतो आहोत, आपण तेवढी तयारी नाही आहे. अशा वेळेला मग मी स्वतः प्रयत्न करून जयकर लायब्ररीची मेंबरशिप घेतली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. आणि मग मी संध्याकाळी सगळं घरातलं आवरलं की मग मी जयकर लायब्ररीत रात्री 11 वाजेपर्यंत जाऊन बसायचे. त्यावेळेला माझे मिस्टरही यायचे माझ्याबरोबर आणि मग मी 11-12 पर्यंत तिथं अभ्यास करायचे. अशी शेवटचे 2 महिने मी अभ्यास केला आणि आय वॉज टॉपर इन MD एक्झाम. या प्रवासात 2005 साल असं आलं की ज्या सालामध्ये अतिशय अनपेक्षितपणाने कदाचित आणि अचानकपणाने प्राचार्य पदाची जबाबदारी तुमच्याकडे आली. एक नीटपणाने बघितलं तर हा भूमिकेतला मोठा बदल होता, जबाबदारीतला बदल होता. अचानक आलेलं संधी म्हणावी तरी समोर होती, तर ती तुम्ही कशी पेलली? त्यासाठी वेगळं काही तयारी करावी लागली का? आणि नंतर त्याचा आता ही संधी माझ्या हातात आहे म्हणून खूप उपयोग केला आहात तुम्ही, तर तो कसा केलात? असं काही मोठं पद मिळेल मला अशी कधीच मी अपेक्षा केली नाही किंवा घ्यावं असंही मला वाटलं नाही. माझ्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या होत्या. म्हणजे मी थोडंसं मुलांना आपल्याला किती वेळ देता येईल, मुलं आपली कशी मोठी होतील किंवा आपला संसार, आपण दोघंच करतो आहोत. माझे मिस्टर तर खूप बिझी, कारण त्यांचं तर लोकल बॉडीचं काम. त्यामुळे मी त्या फ्लोमध्ये होते. आणि सडनली मला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे संस्थाचालक होते, म्हणजे सेक्रेटरी होते, त्यांनी बोलून घेतलं आणि मला म्हटलं की तुम्ही मॅडम हा चार्ज घ्या उद्यापासून. आणि खूप लोक कॉम्पिटिशनमध्ये होते, आय नो, परंतु मला खूप आश्चर्य वाटलं. तुम्ही सर म्हटलं सगळ्यांना डावलून जे लोक कॉम्पिटिशनमध्ये आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने इन्फ्लुएन्स्ड करतायत तुम्हाला, त्यांना सोडून तुम्ही मला का देताय? तर मला तेही उद्यापासून मला म्हटले मॅडम काही नाही, मला असं वाटतंय की तुम्ही हा चार्ज घ्यावा. म्हटलं सर मला नाही जमणार, कारण माझ्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या आहेत. ते मला म्हटले मी तुम्हाला जास्ती ताण देणार नाही, तुम्ही एक काम करा, म्हटले एक 6 महिन्यासाठी घ्या, तोपर्यंत आम्हाला चांगला माणूस मिळाला तर मी तुम्हाला स्वतःहून सांगेन. त्यामुळे मग आता शेवटी आदेश म्हणल्यावर तो सांभाळायला पाहिजे. मी लिटरली खूप टेन्शनमध्ये घरी आले. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं असं असं झालंय. ते म्हटले काही नाही, तू घे, तुला जसं जमेल तसं कर, आमची काय मदत लागली तर सांग. कारण ते नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभी असायचं आणि मी तो घेतला. पण माझं थोडंसं असं आहे मॅडम की कुठलंही काम घेताना मी ते लाईटली कधीच घेतलं नाही. त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यातले प्रो कॉन्स काय आहेत, म्हणजे आपण निश्चितपणानं त्याला पूर्णपणे बेस्ट ऑफ बेस्ट देऊ शकतो की नाही, ह्या सगळ्याचा विचार मी नेहमी करते. आणि मग मी अभ्यास केला की नक्की याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे. मी बऱ्याचशा प्राचार्यांशी बोलले आणि मग मी सूत्र हातात घेतली आणि मी हळूहळू काम सुरू केलं. पण मला असं वळून बघताना वाटतं
की त्यावेळेचा प्रवास किंवा त्यावेळेचा विचार आणि आत्ता खरोखर मी समाधानी आहे. कारण मी माझ्या स्टाफला खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊ शकले. त्यावेळेला फक्त UG कोर्सेस होते, आता सगळ्या विषयांमध्ये PG आणलं, PhD आणलं, फेलोशिप कोर्सेस सुरू केले आणि बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यामध्ये माझी जी संस्था आहे ती मात्र खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. खूप विश्वास सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकला आणि माझं एक कुटुंब म्हणून मी मानते. म्हणजे माझं कॉलेज एक कुटुंब आहे. माझा जो स्टाफ आहे अत्यंत माझ्यावर प्रेम करतो. म्हणजे माझी भूमिका अशी असते की सगळे जे आपण राहतो त्या स्टाफमध्ये ते एकमेकासाठी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये कायम तयार असतात आणि खूप आनंदानं काम करतात. म्हणजे बरेच वेळेला असा काही टास्क येतो दिल्लीमधनं की आम्हाला पहाटे 4-4 वाजेपर्यंत थांबावं लागतं. अशा वेळेला कुठलीही तक्रार न करता सगळा स्टाफ थांबतो, ते काम करतो आणि त्याची कधीही त्यांच्यामध्ये अशी हे नसते. म्हणजे एखादं कुठलंही मॅडमनी आपल्याला सांगितलंय की ते करायचंच, अशा पद्धतीची भूमिका जी त्यांची आहे. आणि मी आयुष्यभर ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही की माझ्या स्टाफनं मला खूप कोऑपरेट केलं. अॅनिमिया सारख्या छोट्याशा गोष्टीपासून मधुमेह असेल, संधिवात असेल, अनेक गोष्टी आहेत, अनंत गोष्टी आहेत. तर या अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः पुढे होऊन अनेक प्रोजेक्ट राबवलेत. तर ते कसे राबवलेत आणि त्याच्यातून तुमच्या हाती काय आलं? मला वाटतं त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी वापरल्यात. तर हा प्रश्न मी अशासाठी विचारते आहे की एक आयुर्वेद म्हणून जे आपल्या देशाचं संचित आहे ते पुढे घेऊन जाताना किंवा त्याची मांडणी करताना सुद्धा याचा म्हणजे दुहेरी तिहेरी उपयोग आहे. तुम्ही जे प्रकल्प केलेत तर त्या प्रकल्पांविषयी काय सांगाल? संशोधन प्रकल्प माझ्याकडे संशोधन सेंटरच आम्ही डेव्हलप केलं. म्हणजे मला असं वाटलं की नको बाहेर आपण द्यायला, म्हणून मी स्वतःच संशोधन केंद्र डेव्हलप केलं. त्या ठिकाणी स्टाफ नेमला, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि PG आल्यानंतर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD सेंटर घेतलं. मेनली PhD सेंटर म्हणजे टोटली संशोधनावरतीच आधारित आहे. आज माझ्याकडे 45 विद्यार्थी PhD करतात आणि त्याच्यासाठी सगळी यंत्रणा मी उभी केली. त्यामुळे कसं झालं की संशोधन होत राहिलं. पहिल्यांदा मी जेव्हा सूत्र घेतली त्यावेळेला फक्त आयुर्वेद हॉस्पिटल होतं, परंतु मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना आयुर्वेदाबरोबर मॉडर्नचा सुद्धा अभ्यासक्रम आहे आणि त्यांना अपग्रेड तर राहिलं पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की ते उद्या ज्या वेळेला प्रॅक्टिसमध्ये पडतील तेव्हा त्यांना एखादा ECG रिपोर्ट वाचता नाही आला तर त्यांना ते कुठंतरी गिल्ट फील व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणून मी माझ्याकडे एक 20 डॉक्टर्स जे मॉडर्नचे पॅनेलवरती होते त्यांना मी एकत्र केलं आणि मी माझ्या संस्थेला पटवून दिलं की आपल्याला मॉडर्न युनिट करावं लागेल. आणि हे 20 डॉक्टर होते, त्यातले काही नुकते बाहेर पडलेले होते. आणि आता कसं झालंय, हॉस्पिटलचे नॉर्म्स खूप बदललेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला उठून हॉस्पिटल काढणं जमतच नाही, कारण आज तो 100 करोडचा प्रोजेक्ट असतो. त्यामुळे म्हणजे मोठं हॉस्पिटल काढायचं म्हटलं तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपण करूयात का कोलॅबरेशनमध्ये, आणि ते तयार झाले. संस्थेला मी हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि आज एक मोठं 250 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी डेव्हलप आहे आणि जवळजवळ 550 स्टाफ काम करतोय. त्याच्यामध्ये कॅथलॅबपासून सगळ्या गोष्टी आहेत आणि याचा मला अभिमान आहे की माझ्या मुलांना हे सगळं शिकायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याचा परिणाम किंवा याचा फायदा माझ्या रुग्णांनाही मिळाला. नक्की. कारण जे रुग्ण एस्पेशली ऑटोइम्युन डिसीज असतील किंवा संधिगत वात असतील, वातव्याधी असतील, हे रुग्णांना मॉडर्नमध्ये मेडिसिन्स नाही आहेत, ते तिथे ऍडमिट झाले की ते माझ्याकडे येतात पंचकर्माला. त्यामुळे दोन्ही पॅथीची सांगड त्या ठिकाणी घालता आली आणि याचा संशोधनाला मला खूप फायदा झाला. म्हणजे माझ्याकडे कॅन्सरचं संशोधन सुद्धा आम्ही करतो आहोत की कॅन्सरच्या पेशंटवरती केमोथेरपीचे अनेक साईड इफेक्ट्स होतात, मग ते आयुर्वेदानं कसे कमी करायचे, अशा पद्धतीचं ड्युएल आम्ही किंवा दोन्ही कोलॅबरेशनमध्ये, दोन्ही पॅथीच्या कोलॅबरेशनमध्ये अनेक संशोधन आमच्याकडे होतात. डॉक्टर रागिणी यांच्याकडून आपण अशीच माहिती घेणार आहोत, पण आता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही विद्यापीठाच्या पातळीवरती 10 वर्ष काम केलं आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, सिनेटवरती काम केलेलं आहे, देशपातळीवरती आयुर्वेदाचा अभ्यासक्रम ठरवण्याचं जे मंडळ असतं त्याच्यामध्येही खूप महत्त्वाच्या भूमिकेमध्ये तुम्ही काम केलं आहे. आणि खरं म्हणजे देशातल्या काही महाविद्यालयांसमोरची व्यवस्थापनाची जी काही समस्या असतील, प्रश्न असतील, तेही सोडवलेत. म्हणजे अनेक पातळ्यांवर काम आहे. या सगळ्याविषयी तुम्ही आयुर्वेद आणि आयुर्वेदाला पुढे नेणं या दृष्टीने काय काय सांगाल?
काय भूमिका होती तुमची? विद्यापीठामध्ये मी जसं 15 वर्ष काम केलं, म्हणजे सगळ्या बॉडीजवरती केलं. सिनेट असेल, अकॅडमिक काउन्सिल असेल, रिसर्चच्या माध्यमातून असेल, एक्झाम डिपार्टमेंटला सुद्धा मी 5 वर्ष काम केलं. आणि सडनली मला आयुष मिनिस्ट्रीकडनं सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, की जी आयुष डिपार्टमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, सिद्ध आहे, या सगळ्यांची जी मेन केंद्रीय परिषद आहे त्याच्यावरती माझं नॉमिनेशन होण्याचा आणि मला वाटतं तुम्ही भारतातून एकमेव स्त्री होते की मी नॉमिनेटेड झालेली. आता इलेक्टेड तर होतात, पण नॉमिनेशन की ज्याच्यामध्ये नॉमिनेशनला तुमचे सगळे क्रायटेरिया तपासले जातात आणि त्यामधनं माझं नॉमिनेशन झालं. आणि खूप मोठी संधी होती ती माझ्या दृष्टिकोनातनं आणि मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. पूर्ण म्हणजे अगदी जम्मूपासून खाली कन्याकुमारीपर्यंत मला काम करता आलं. त्यामध्ये आयुर्वेदाची कॉलेजेस असतील, होमिओपॅथीचे असतील, हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यामध्ये मला जाऊन तिथले प्रॉब्लेम्स असतील त्यांना त्याच्यातनं बाहेर काढणं असेल. आणि ह्या सगळ्यातनं मी लोकांना मदतच केली. म्हणजे मी कुणाला कधी असं अडवलं नाही कुठल्या गोष्टीत. ज्यांना कुठेही ज्या ऑब्स्टॅकल्स आहेत त्यातनं बाहेर काढायचा त्यांना मी प्रयत्न केला. मी ॲक्च्युली 5 वर्ष त्यामध्ये होते, 2012 पासून 17 पर्यंत. माझा एक पाय पुण्यात आणि एक पाय दिल्लीत असायचा. म्हणजे मी साधारणतः महिन्यातनं 15 दिवस मी दिल्लीत असायचे. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दिल्ली कॉलेज म्हणजे प्राचार्यपद तर होतंच आणि प्लस घर, ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी मला बॅलन्स करायला लागायच्या. माझी मुलं त्यावेळेला शिकत होती आणि दोन्ही मुलं माझी टॉपर आहेत, हुशार आहेत. त्यांना हे दिसत होतं की आपली आई, आपले वडील दोघंही काम करतायत आणि त्याचा फायदा त्यांना निश्चित झाला. आणि त्यांनी पण फक्त अभ्यासच केला. म्हणजे बाबा आपली आई नाही आहे म्हणून वेगळ्या कुठल्या गोष्टीला ते म्हणजे वाईट मार्गाला ते कधीच लागले नाहीत. जे कुठेतरी हे संस्कार त्यांच्यावरही झाले किंवा त्यांना असं कधीही त्यांनी असं दाखवलं नाही की बाबा मला आता या गोष्टीला माझी आईच पाहिजे. म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या मिस्टरांनीही केला. कारण मी पहाटे 3 वाजता त्यांचं सगळं आवरून मी पहाटेची फ्लाईट पकडून दिल्लीला जायची आणि मग 2-3 दिवस मी दिल्लीत काम करायची. आम्ही काम तिथं जे केलं त्याच्यामध्ये पूर्ण भारतातली लोक तिथे असायची. म्हणजे असे इलेक्टेड, नॉमिनेटेड झालेले चांगले चांगले दिग्गज लोक, त्यांच्यावर मला काम करायला मिळालं. मिनिस्ट्री बरोबर काम करायला मिळालं. त्याच्यामध्ये UGC मध्ये माझं काम बघून UGCलाही मला मेंबर, ॲडवायझरी मेंबर म्हणून घेतलं गेलं. त्याच्यामध्ये मी शांतिनिकेतनला जाऊन काम केलं. शांतिनिकेतन सारखी मला इन्स्टिट्यूट जवळनं बघता आली आणि तिथला कसा कामाची सिस्टीम आहे त्याचं मला अवलोकन करता आलं. मी एक कायम लक्षात ठेवलं किंवा कायम मी करत आले की ज्या गोष्टी चांगल्या आहेत ज्याच्या ठिकाणी त्या आपण बघायच्या, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि ते आपल्यामध्ये इम्प्लिमेंट कशा पद्धतीनं करायचं याचा कायम मी एक दृष्टिकोन ठेवत आले. यामध्ये काम करत असताना केंद्रीय पातळीवरती खूप अनुभव आले मला. म्हणजे मी त्याचं पुस्तक नक्की लिहिणार आहे जेव्हा मी रिटायर होईल. आम्ही वाट बघू त्याची. कारण असंख्य शैक्षणिक या उपक्रमामध्ये अनेक अडचणी आहेत आणि त्या निश्चितपणानं आपल्याला काढता आल्या पाहिजेत. कारण शेवटी आपण एक पिढी तयार करत असतो आणि देशासाठी सुद्धा ही महत्त्वाची बाब आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने टीचर्सच्याही किंवा स्टाफच्याही अडचणी आहेत. मग आम्ही टीचर्ससाठी सुद्धा अनेक पॉलिसीज राबवल्या, त्यांना कोडिंग केलं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे वर्कलोड आम्ही दिले, करिक्युलम केलं. म्हणजे मला आठवतं आहे मॅडम, मी जामनगरला आम्ही एक सिलेबस वर्कशॉप घेतलं होतं आणि मी महाराष्ट्रातनं 40 लोक घेऊन गेले होते, 40 एक्सपर्ट्स. आणि त्या ठिकाणी आम्ही 3 दिवसाचं सिलेबस वर्कशॉप केलं होतं. म्हणजे असे अनेक उपक्रम मी त्यावेळेला 5 वर्षामध्ये राबवले आणि त्याचा फायदा मात्र निश्चितपणानं मला असं वाटतं कॉलेजेसना झाला, स्टुडंट्सना झाला आणि मलाही माझ्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चितपणाने तो एक मोठा ठसा मी उमटवला असं मला वाटतं. कारण अजूनही लोक आठवण काढतात, अजूनही मला काही फोन येतात कॉलेजेसकडनं, त्यांच्या काही अडचणी असतील की मॅडम आम्हाला सोडवा, किंवा लोक भेटायला येतात आणि ती संधी मला खूप चांगली मिळाली. हा तुमचा जो सगळा प्रवास आहे प्रामुख्याने अडचणी सोडवण्याकडे असलेला कल, तो संस्थांचा असू दे किंवा व्यक्तींचा असू दे, हा तुम्हाला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेला आणि खूप मोठा अनुभव आहे तो. जवळपास मला वाटतं 350-400 केसेस तरी तुम्ही सोडवल्यात आणि त्याही वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या कौशल्याने.
नेमकी समस्या कुठे आहे ते बघून सोडवलाय, तर त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये महिला तक्रार निवारण समितीची मी जवळजवळ 3 वर्ष काम केलं. मी त्याच्यात जवळजवळ 350च्या पेक्षा जास्ती मी केसेस हँडल केल्या. माझा असा एक दृष्टिकोन होता की कुठलीही केस आपल्याकडे आल्यानंतर मी त्याचा खूप बारकाईने अभ्यास करायची आणि मला त्यातले बारकावे समजले की मी ती फाईल बंद करायच्या अनुषंगाने काम केलं. मी कधीच त्याच्यामध्ये ती पुढे जाईल किंवा पेंडिंग पडेल आणि मग त्याच्यातनं आणखीन काही रायव्हलरीज येतील असा कधी विचार मी केला नाही. त्यामुळे मोस्ट ऑफ 90% केसेस मी क्लोज केल्या आणि त्याचा फायदा शासनाला खूप झाला. म्हणजे शासनाने तर मला प्रत्येक वेळेला त्याच्या बाबतीत अप्रिशिएशन केलेलं आहे आणि मला बऱ्याच ठिकाणी तेच पाठवायचे की मॅडम तुम्ही फाईल क्लोज करता, तुम्ही जा म्हणून. याच पद्धतीने तुम्ही कोविड काळात सुद्धा खूप काम केलं आणि कोविड वॉरियर्स म्हणून पण गौरवला गेलात. खरं तर सांगायला बसलं तर तुमच्या पुरस्कारांसाठीच इथे खूप वेळ जाईल, इतके 30 पुरस्कारही तुम्हाला वेगवेगळ्या मान्यवर संस्थांकडून आहेत. पण कोविड काळातला प्रश्न अशासाठी विचारला की आयुर्वेदाचं महत्व आणि ताकद अधोरेखन करणारा तो काळ होता. त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? माझं हॉस्पिटलच डेडिकेटेड सेंटर होतं. म्हणजे आम्ही 150 बेड्स ऑलरेडी कोविडसाठी दिले होते आणि सगळे डॉक्टर्स माझे काम करत होते याच्यामध्ये. आणि मग मला असं वाटलं की कारण तुम्हाला माहिती आहे पूर्ण लॉकडाऊन होतं, फक्त डॉक्टर्सना आणि पोलिसांनाच तेवढं अलाउड होतं बाहेर जाणं. मग मला असं वाटलं पोलीस सुद्धा बाहेर पडत आहेत आज, म्हणून मग मी सगळ्या स्टाफला म्हटलं किंवा डॉक्टर्सना म्हटलं आपण पोलिसांचं स्क्रीनिंग करू, त्यांनाही कुणीतरी आपला सपोर्ट केला पाहिजे. मग आम्ही पिंपरी चिंचवड मधल्या कमिशनरना भेटून त्यांना ती फार आवडली संकल्पना. त्यांनी सगळे पोलीस पाठवले. त्याच्यामध्ये 40 सगळ्या 700 पोलिसांचं आम्ही स्क्रीनिंग केलं. त्यामध्ये 40 पोलिसांना कोविड होतं, त्यांना ते माहितीही नव्हतं. मग त्यांना आम्ही ट्रीटमेंट वगैरे दिली आणि एक सगळ्यात केलं की मी रोज एक आयुष काढा की जो तुमची इम्युनिटी वाढेल किंवा तुम्हाला जर कोविड झाला तर त्याचं गांभीर्य किंवा सिव्हिरिटी कमी असेल आणि होणार नाही अशा स्वरूपाचा एक आम्ही काढा. किंवा नंतर आयुष मिनिस्ट्रीनं पण तो आयुष क्वाथ म्हणून सगळीकडं त्यांनी प्रचलित केला. तो काढा मी सकाळी रोज एक 20 लिटर काढा करायची आणि तो सगळ्या माझ्या स्टाफला आणि येणाऱ्या पेशंटला द्यायची रोज. त्यामुळे माझ्या इथल्या बऱ्याचशा डॉक्टरना कोविड नाही झाला. आणि पोलिसांचं पण स्क्रीनिंग केलं. त्याच्यामध्ये पोलिसांना पण आम्ही मग ट्रीटमेंट दिली आणि त्यांनाही आम्ही हे काढे द्यायला चालू केली. आणि हे सगळं मी मिनिस्ट्रीला कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यावरती ग्रँट दिली की तुम्ही पोलीस फ्रंटलाईनला जे काम करता आहे त्यांना तुम्ही काढ्याच्या स्वरूपात हर्बल टी म्हणून द्या. आणि ती ग्रँट आम्ही दिल्यानंतर आम्ही हे सगळे पोलिसांना त्या हर्बल टी मार्फत हे दिलं. म्हणजे थोडक्यात इम्युनिटी वाढू दे तुम्हाला कोविड होऊ नये यासाठी. म्हणून हे करत असताना म्हणजे हे तर केलंच, अजून एक ग्रँट आम्हाला मिळाली की आम्ही जे क्वारंटाईन लोकांना करत होतो, ज्यांना माइल्ड कोविड आहे अशांना आम्ही क्वारंटाईन करत होतो, पण त्याच्यातनं काही लोकांना वाढायचा म्हणून ते वाढू नये म्हणून अजून एक आम्ही किंवा अजून एक औषध आम्ही तयार केलं आणि त्या औषधाला सुद्धा आम्हाला मिनिस्ट्रीनं ग्रँट दिली आणि ती सुद्धा आम्ही जवळजवळ 1,500 लोकांसाठी आम्ही ते औषध तयार करून दिलं. स्वाईन फ्लूच्या वेळेला सुद्धा आम्ही असं काम केलं होतं. त्यानंतर आम्ही, तुम्हाला आठवतंय का, गुळवेल त्यावेळेला खावा म्हणून खूप होतं, मग आम्ही गुळवेलाची रोपं तयार केली. पुणे युनिव्हर्सिटीनं आम्हाला त्याला ग्रँट दिली. 50,000 रोपं आम्ही तयार केली आणि ती 50,000 रोपं आम्ही वाटली. म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि बेसिकली सेकंड लाटेमध्ये तुम्हाला आठवत असेल की बेड्स मिळत नव्हते, तर पूर्ण पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये जेवढी हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलचा प्रत्येकाचा डेटा घेऊन जिथं बेड अवेलेबल आहे तिथं पेशंटना अलॉट करणं. ऑक्सिजन मिळत नव्हते, रात्रीच्या चाकणला गाड्या लावून आम्ही 12-12:30 वाजता गाड्या लावून तिथनं सिलेंडर्स उचलत होतो आणि त्या लोकांना आम्ही सिलेंडर्स, ह्यामध्ये माझ्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा खूप मोठा सहभाग आहे. ही माहिती आपण अशीच आणखीही जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. प्राचार्य डॉक्टर रागिणी पाटील यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत आणि आयुर्वेदाविषयी आणि आयुर्वेदाच्या उपयुक्ततेविषयी आता आपण माहिती घेतो आहोत. कोविड काळातलं जसं आपण बोलत होतो तसं आजचा ताणतणावाने भरलेला आणि कोविड नंतर काही परिणाम घेऊन पुढे चाललेला जो समाज आहे, या आपल्या सगळ्यांसाठी आयुर्वेदाचं महत्त्व आणि उपयोगिता आज काय आहे असं तुम्हाला अनुभवी तज्ज्ञ म्हणून सांगावंसं वाटेल? आयुर्वेद हा जीवनाचं सार सांगणार आहे की जीवनाची शैली देणारा आहे.
त्यामुळे आजार होऊच नये, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणं हे जे आयुर्वेदाचं मेन तत्व आहे, की आत्ता एस्पेशली मी बघितलं की ताणतणाव जसा आपल्याला आहे तसा यंग जनरेशनला सुद्धा खूप आहे. IT मध्ये काम करणारी असतील, इवन कशाला, माझ्याकडे PGच्या स्टुडंटला कार्डियक अरेस्ट झालं कामावर असताना. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आता पाहायला मिळतंय आणि याचा थोडासा आम्हीही अभ्यास करतोय किंवा अनेक याच्यावर संशोधन झालं आहे. त्याच्यामध्ये कोविड नंतर हे प्रमाण जास्ती वाढलं, म्हणजे शरीरामध्ये त्याचे बदल जे होत आहेत, त्यामुळे निश्चितपणानं हा परिणाम होतोय. दुसरं असं की आता तुम्ही बघितलं पोल्युशन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण जे खातोय, रोजच्या भाज्या असतील, फळं असतील, त्या सगळ्यावरती एवढी पेस्टिसाइड्स म्हणजे लिटरली कीटकनाशकं वापरली जातात आणि ते आपण खातो आहोत. आणि त्याचा परिणाम आज कॅन्सरचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी दर 10 घराच्या मागे एक कॅन्सर आहे. त्यामुळे आणि खूप कमी वयामध्ये कॅन्सर बघायला मिळत आहेत. तर ह्या सगळ्याचा परिणाम जर आपण पाहिला तर निश्चितपणानं आयुर्वेद जो सांगितलाय, मी म्हटलं की आपल्याला जीवनाचं सार सांगणारा हा आयुर्वेद आहे. त्यामुळे यामध्ये ताणतणाव जावा म्हणून योग जो आपल्या प्राईम मिनिस्टर मोदींनी योगा डे साजरा करायचं जे 9 वर्षापासून आपलं पारंपरिक जे आयुर्वेदाचं आहे, दशांग आयुर्वेद जो पूर्वी होता, तर त्यामध्ये योग हा फार महत्त्वाचा आहे, योग प्राणायाम. त्यामुळे योग प्राणायाम जो करत असेल त्याचा निश्चितपणानं या सगळ्या ताणतणावाला हा महत्त्व देणारा आहे किंवा ताणतणाव कमी होतो. दुसरं म्हणजे तुमचं डाएट पॅटर्न किंवा तुमचं दिवसाची सुरुवात, ज्याला आमच्याकडे दिनचर्या म्हणतो आम्ही, की ब्राह्ममुहूर्तावर उठावं, योग करावा किंवा काय पद्धतीनं खावं, आहार विहार निद्रेचं जे गणित सांगितलेलं आहे किंवा सद्वृत्त पालन कसं करावं, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती निश्चितपणानं होत असतो. आणि मी पाहिलं की जे लोक हे आयुर्वेदाचं महत्त्व किंवा हे आयुर्वेद जे अडॉप्ट करतात त्यांना खरोखर चांगल्या पद्धतीने आयुष्य जगतात. असे कित्येक उदाहरणं आमच्या समोर आहेत. किंवा ऋतुचर्यामध्ये सुद्धा आमच्याकडे दिलं आहे की ऋतुसंधी काल, म्हणजे एक ऋतू बदलून दुसरा ऋतू येताना मधला जो संधी असतो त्याच्यामध्ये लोक आजारी पडतात. तर ह्यामध्ये सुद्धा काही आयुर्वेदानं विशेषत्वानं उपचार दिलेले आहेत किंवा काय खाल्लं पाहिजे त्यावेळेला, कसं वागलं पाहिजे, विहार कसा असला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो. आता ही जी कीटकनाशकं आहेत ही त्रिफळाच्या काड्यामध्ये जर आपण वनस्पती हे भाज्या फळं टाकली तर निश्चितपणाने ती पेस्टिसाइडची सिव्हिरिटी कमी होते. तर ह्या सगळ्याचा परिणाम शरीरावरती निश्चित होतो आणि एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. आणि हेच तर आयुर्वेदाचं जास्तीत जास्त महत्त्व आहे. आणि हे प्रत्येकानं जर आत्मसात केलं तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं तुम्हाला की दर वर्षातनं एक आयुर्वेदाचा उपचार पंचकर्म थेरपी आहे. 7 दिवसाचं हे पंचकर्म असतं, ज्याच्यामध्ये मसाज, हॉट फोमेंटेशन असतं, तेलानं अंगमर्दन वगैरे असतं. ही पंचकर्म वर्षातनं एकदा करावी. त्याचं कारण असं आहे की तुमची बॉडी रिजन्युएट होते, म्हणजे तुमच्या सेल्युलर मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्याचा परिणाम इतका चांगला होतो की शरीरामधली टॉक्झिन्स जी असतात वर्षभरात साठलेली ती टॉक्झिन्स सगळी निघून जातात, ज्याला आम्ही शरीर शुद्धी म्हणतो. आणि ती जर केली तर निश्चितपणानं तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये काहीही होत नाही. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आज मला सुद्धा डायबिटीस, ब्लड प्रेशर ह्या गोष्टीने मी एवढं काम करते, एवढं व्यग्र आणि ताणाचे सगळे कारण मी डेली योगा करते. मला योगा म्हणजे एक वेळ मला जेवण नसलं तरी चालेल, पण मला योगा हा आवडतो किंवा करते मी, त्याच्याशिवाय मला फ्रेश नाही वाटत. त्यामुळे मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःचं शरीर सांभाळणं किंवा स्वतः निरोगी राहणं यासाठी ह्या गोष्टी आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. रागिणीताई, केंद्रीय पातळीवरती आयुर्वेदासाठी पुढच्या काळासाठी काय नियोजन आहे? जसं तुम्ही म्हणालात की ही माहिती अनेकांपर्यंत नसतेच. आयुष मंत्रालय झाल्यामुळं या शास्त्राला राजाश्रय मिळाला. म्हणजे घराघरामध्ये आयुष मंत्रालयानं घराघरामध्ये आयुर्वेद पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टी राबवल्या. त्यामध्ये सर्वांसाठी आयुर्वेदिक संकल्पना होती, हर घर हर दिन आयुर्वेद. नंतर आयुर्वेद संवाद म्हणून आम्हाला त्यांनी बरेचसे व्हिडिओज पाठवले होते. आम्ही लेक्चर्स घेतो याच्यामध्ये की आयुर्वेदाचं महत्त्व किंवा त्याचं कसं तुम्ही आत्मसात केलं पाहिजे या पद्धतीनं आम्ही घेतो. किंवा आता सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेद टुरिझम, मेडिकल टुरिझम जे केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जागतिक लोकांना किंवा जगातल्या सगळ्या लोकांना आयुर्वेदाचा उपचार मिळावा
म्हणून आयुष विजा सुरू केला यांनी. अच्छा. आणि जगभरामध्ये आयुष चेअर सुरू केल्या, म्हणजे जवळजवळ 16 देशांमध्ये यांनी आयुष चेअर सुरू केल्या की तिथं आयुर्वेदाचं नॉलेज तिथल्या लोकांना मिळावं म्हणून त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये एक चेअर दिली. दुसरं असं की 25 देशांमधल्या युनिव्हर्सिटी बरोबर ती रिसर्चसाठी MOU केलं. म्हणजे त्यांचं काम खूप आहे. अनेक म्हणजे जवळजवळ त्यांचं 3,500 करोडच्या पेक्षा मोठं बजेट आहे. आणि या सगळ्यामध्ये आमच्यासारखी जी आयुर्वेदाची कॉलेजेस, प्रॅक्टिशनर ह्या सगळ्यांना घेऊन या पद्धतीनं ते काम सुरू आहे. जगभरातल्या प्रतिसादाबद्दलच्या काही नोंदी आहेत उपलब्ध? आता मी अगदी लेटेस्ट तुम्हाला सांगते की आता ब्रिक्स समिट चालू आहे रशियामध्ये. त्यामध्ये आयुर्वेदाला त्यांनी इन्कॉर्पोरेट केलं. G20 समिट जे झालं मागच्या वर्षी दिल्लीला, त्याच्यामध्ये आयुर्वेदाला त्यांनी पूर्ण 1 दिवसाचं दिलं होतं कॉन्फरन्समध्ये. जागतिक स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेद सध्या चालू आहे. बऱ्याचशा कंट्रीजमध्ये तर आयुर्वेदाची स्कूल चालू आहे. लंडनचा प्रिन्स चार्ल्स होता, त्याला तर आयुर्वेदाबद्दल इतकी जिज्ञासा आहे की त्यांना दिल्लीमध्ये येऊन अय्याजी इन्स्टिट्यूट आहे तिथे आयुर्वेदाच्या वनस्पती आणि यांचं त्यानं हे घेतलं होतं, त्यांनी माहिती घेतली होती. म्हणजे या पद्धतीनं सगळ्यांमध्ये आयुर्वेद सध्या प्रचलित होतो आहे. आणि योगा तर सगळ्या जगभरामध्ये साजरा होतो. तुम्ही तर, आणि मला नाही वाटत आता प्रत्येक घरटी लोक योगा करतात. देश का प्रकृती परीक्षण असं एक अभियान सुरू आहे आणि माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबरमध्ये त्याचा प्रारंभ झालेला आहे. त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली 29 नोव्हेंबरला त्यांचं डिक्लेरेशन झालं. आणि याच्यामध्ये सुद्धा तेच की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून जसं प्रकृती हा महत्त्वाचा विषय असतो. प्रत्येकाची प्रकृती असते, वात, पित्त, कफ. मग आता ती प्रकृती प्रिडॉमिनंट कुठली आहे याच्यासाठी आमच्याकडे शास्त्रामध्ये काही क्वेश्चनेअर्स आहेत. तर आयुष मंत्रालयानं 1 कोटीचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्डचं रेकॉर्ड होणार आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला त्यांनी टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे आता माझ्या कॉलेजला मी 1 लाखाचं 50,000चं दिलं आहे, पण मी माझं 1 लाखाचं टार्गेट आहे. याच्यामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे ॲप तयार केलं आहे. ते ॲप व्हॉलेंटियर्सनी म्हणजे डॉक्टर्सनी ॲप डाउनलोड करून सिटिझन्सना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आणि एक 22 क्वेश्चनेअर आहेत, त्याच्यामधून त्याची प्रकृती काढायची. ती प्रकृती काढल्यानंतर तुमची प्रकृती काढल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जनरेट होतं की तुमची बाबा पित्त प्रधान प्रकृती आहे. ते जनरेट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या अनुषंगाने तुम्ही काय खायला पाहिजे, काय तुमचा विहार असला पाहिजे, तुमची जीवनशैली कशी असली पाहिजे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, हे सगळं तुम्हाला तिथे येणार आहे. ती सगळी माहिती मिळणार आहे. आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आजारच होणार नाही. त्यामुळे एक मोठा म्हणजे स्वस्थ भारत ज्याला मिशन आहे, त्यामुळे भारत स्वस्थ कसा राहील या अनुषंगाने ही मोठा अभियान देशपातळीवरती राबवलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयुर्वेदामधल्या संधी पुढच्या 10 वर्षातल्या म्हणा किंवा 25 वर्षातल्या आणि आव्हानं काय असतील असं तुम्हाला वाटतंय? किंवा लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व पटलेलं आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी तर आहेतच. म्हणजे शिक्षणामध्ये तर निश्चितपणानं आहेत आणि खूप ओढा विद्यार्थ्यांचा आयुर्वेदाकडे वाढलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर बघाल तर आता नुसतंच रुग्णांसाठी आयुर्वेद असं नसताना वृक्ष आयुर्वेद म्हणून सुद्धा काढलंय. अच्छा. हां, म्हणजे वृक्ष चांगल्या पद्धतीनं वाढावेत किंवा लागवड व्हावी म्हणून शेतकऱ्यांसाठी सुद्धा आयुर्वेद. कारण काय होतंय, औषधं खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण त्याचं रॉ मटेरियल अवेलेबल होत नाही. म्हणून मग शेतकरी लोकांना या पद्धतीची लागवड करण्याच्या अनुषंगाने म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा ऋषी आयुर्वेद असाही डेव्हलप होतोय. दुसरं असं की स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व वाढलं आहे. म्हणजे देशपातळीवर नाही तर जागतिक पातळीवर. माझे बरेचसे विद्यार्थी हे स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये काम करतात, त्यामुळे तोही महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अशा खूप संधी आहेत. वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. कॉस्मेटॉलॉजीमध्ये आयुर्वेदाचं प्रमाण, तुम्ही आता कुठलाही कॉस्मेटिक मेडिसिन घेतलं किंवा कॉस्मेटिक ट्यूब घेतली, काही असेल, त्याच्यामध्ये बघा तुम्ही कोरफड असतेच, तुळस असतेच, मंजिष्ठा असतंच. म्हणजे यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि आव्हानं म्हणा, आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रेडिट बेस शैक्षणिक पॅटर्न बदलतो आहे आणि आपलं सायन्स हे एन्शियंट सायन्स आहे, म्हणजे प्राचीन शास्त्र आहे. त्या प्राचीन शास्त्राला नवीन टेक्नॉलॉजीमध्ये घेऊन जाणं हे मोठं आव्हान आहे आमच्या समोर. दुसरं असं, आणि ते चालू आहे त्या पद्धतीनं. किंवा संस्कृतमध्ये सगळे ग्रंथ आहेत,
ते सुद्धा या टेक्नॉलॉजीमध्ये आणणं सुद्धा एक मोठं आव्हान आहे. आणि तिसरी म्हणजे रिसर्च होत आहेत, पण ज्या पद्धतीने इव्हिडन्स बेस्ड रिसर्च व्हायला पाहिजेत. कारण लोकांना कसं असतं की तुम्ही आम्हाला दाखवा हे आहे का, मग आम्ही घेतो. कारण आता लोकांच्यामध्ये पण खूप सजगता आलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते पण मोठं आव्हान आहे. आपल्या सख्यांना तुम्ही आवर्जून संदेश काय द्याल? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ही पोटेन्शियल असतं, किंवा ज्याला म्हणतो आपण येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल असतं. फक्त आपण काय असतं की आपले सुप्त गुण आपण कधी जाणून घेत नाही, आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करत नाही, आणि मग आपण ते बाजूला पडतो. त्यामुळे मला असं उलट सगळ्या सख्यांना असं सांगायचं आहे की आपल्यातले सुप्त गुण जे आहेत ते आपण ओळखायला शिका. ज्या संधी येतील ना त्या संधी तुम्ही स्वीकारा, आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे बघा. कारण प्रत्येक स्त्रिया, मी तर म्हणतीये की उत्कृष्ट मॅनेजमेंट गुरु असतात. कारण सगळ्या टप्प्यावरती त्या काम करत असतात. संसार असेल, नातेवाईक असतील, सणवार असतील, बाहेरच्या गोष्टी असतील, या सगळ्या करत असतात. परंतु हे करत असताना स्वतःचं करिअर सुद्धा, किंवा स्वतःचं विजन कसं वाढेल, स्वतः आपण अपडेट कसे राहू, समाजामध्ये आपलं अस्तित्व कसं राहील, या दृष्टिकोनातनं प्रत्येकीनं काहीतरी स्वतःचं ठेवलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. कारण संसार हा सगळेच जण करत असतात, परंतु एक स्वतःची ओळख त्यातमधनं निर्माण होण्यासाठी, आणि निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला होत असतो. आपली मुलंच तेच अनुकरण करत असतात, आणि ते आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात दुसरी बाजू की आपलं आरोग्य हे आपण जपलं पाहिजे. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. त्यामुळे मला असं वाटतं की रोज सकाळी जे आपली दिनक्रम चालू होतो ते योगापासून सुरू करावा. आपलं डाएट असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण फोकस करावं. कारण मी बघितले स्त्रिया शक्यतो आपल्या स्वतःची आवाळ करतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तसं न करता आपलं आरोग्य चांगलं सांभाळावं, आणि स्वतःचं विजन वाढेल किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल अशा अनुषंगाने आपण काम करावं. रागिणीताई, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आम्हाला सगळ्यांना दिली, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने खूप मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.